की मला 2 पॅकेट ह्याचे पाहिजे. सो बघा क्रूजच्या सवारीवर चाललाय माझा मसाला. मी अशी कसली रेसिपी बनवते मला समजून येत नाही. खेकडे टाकलेल्याच्या नंतरचा मी रेसिपी. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल द तेज रूप शो. आजची मॉर्निंग माझी स्टार्ट झाली आहे. बट मॉर्निंग मध्ये एक मेंबर जे माझ्या घरी येतं ते आहे माझी कामवाली बाई. ती जेव्हा सुट्टी घेते ना तेव्हा एवढा प्रॉब्लेम होतो ना. एक आपलं रुटीन असं ना, मग त्याच्याबरोबर त्यांचं काम पण आपल्याला करायला लागतं. सो आज फुल साफसफाईचा दिवस स्टार्टिंग पासून होता, मॉर्निंग पासून. सो सगळं झाडू काढा लादी तर मला आवडत नाही, पण ती आता 3-4 दिवसात सुट्टीवर गेली. म्हणजे नेमकी आपल्या घरात काहीतरी असं ना की आपल्याला खूप काम पडणार, त्याच वेळी ह्या कामवाल्या बाई कशा सुट्ट्या घेतात मला खरं समजून येत नाही. सो आता स्वरूपनी तर मस्तपैकी खेकडे आणलेत आणि मम्मी पण गावाहून आले, तर मम्मीला पण इन्व्हाइट केलंय की लंचसाठी. सो आता हे 2 जण गेलेत आणि मम्मीला येताना घेऊनच येतील. सुंदर असा पाऊस पडतोय मुंबईमध्ये परत. आणि बघूया, घरात तर जाम पसार आहे, तर मम्मी आल्यावर काय बोलतील काय माहित. मम्मीला बोलेन की जाम पॅकिंग चालू आहे, मग पसार आहे. आता तर इकडे काय चाललंय माझं हे बघा. हे आहे खेकडे आणलेत स्वरूपनी. नाश्त्याची भांडी घरच्याचे बाकी आहेत ते आता हळूहळू. हे असे खेकडे फुल मी साफ करून घेतलेत, हे बघू शकता. थोडेसेच आणलेत आणि महाग पण जाम आहेत खरं तर. हे असे सगळे माझे ब्रश आहे, टूथब्रश, आणि हे फुल साफ करायचे. मला बिलकुल घाण नाही आवडत आतमध्ये, खायच तर क्लीन. आणि हे मला छोटे छोटे पाय त्यांना वाटायचं. आणि इकडे हे थोडा कांदा आणि खोबरं मी रोस्ट केलंय, त्याचं वाटण बनणार आहे. सो बघूया. हे जर तुम्हाला क्लिनिंग माझं कधी बघायचं असेल मी कसे क्लीन करते, तर मला कमेंट करा. मी डेफिनेटली एक छोटासा शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ बनवेन कसे मी क्लीन करते. हे सगळे क्लीन केलेले आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप माती असते इकडे. हे मड क्रॅप्स आहे, त्यामुळे हे छानपैकी साफ करायचे ब्रशने. ओके, मस्त पैकी वाटण काढून झालंय. आणि हे जे आहे हे आता मी वाटून घेते. म्हणजे ह्याचं अर्क आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे पुन्हा गाळायचंय. त्याच्यातलं पाणी फक्त घ्यायचं, म्हणजे हे सूप होणार क्रॅबचं. आणि त्यामुळे ना करीला एकदम वेगळी टेस्ट येते. म्हणजे फक्त ह्याच्यातून एवढं निघत नाही पाणी, जेवढं ह्याच्यातून जे असं ना पल्प त्याचं तेव्हा खूप टेस्टी लागतं. हे असं मस्तपैकी मी गाळून घेतलंय. म्हणजे हे सगळं जे कचकच असतं ना ते नाही जायला पाहिजे. हे सगळं काढायचं, जास्त पण नाही धुवायचं, फक्त वरचा पल्प काढायचं. हे जाणं आपल्या करीमध्ये मी फोडणीवर टाकले. तेल इम्पॉर्टंट आहे क्रॅब करीसाठी. सो तेलामध्ये कंजूसी करू नका. आता स्वरूप नाही म्हणून मी एवढं तेल टाकलं. आणि मग तिथे लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे आणि मग आपलं वाटप टाकणार आहे. सो ह्याच्यामध्ये ना मी वाटपाची कोथिंबीर टाकली, त्यामुळे हिरवं वाटण झालं. बट मी कसं आहे ह्याच्यामध्ये ना काळा मसाला टाकणार आहे, आहिरा मसाल्याचा. सो त्यामुळे असं पण या करीला चांगलाच कलर येईल. सो जर तुम्हाला कोथिंबीर नाही टाकलं तुम्ही नाही टाकली तरी चालेल, कारण की मेन तुम्ही काय कांदा आणि खोबरं जेव्हा तुम्ही गॅसवरती भाजता ना त्याला असं पण चारकोल फ्लेवर असा येतो आणि ते तुमचं वाटण पण काळच होतं. तर तुमच्याकडे जे पण लाल तिखट असेल तेवढं टाकलं तरी सुद्धा करी छानच होणार. आणि दुसरी गोष्ट मी ह्याच्यामध्ये बस असं रफली चॉप टोमॅटो टाकणार आहे. सो त्याला छान एक कन्सिस्टन्सी येणार आणि आंबटपणा. जो सुद्धा आंबटसाठी काही टाकेल असा एक टोमॅटोच आहे, मग खायला खूप फ्रेश आहे. वा, हा काळा मसाला आहे, हा तुम्ही बघू शकता. एवढा मोठा बॅच मध्ये काय माहितीये माझ्या घरच्या संपलाय मसाला. आणि हा स्वरूप मी क्रूज वरती घेऊन जाण्यासाठी आणलाय. आता माझे काय ऑप्शन नाही, थोडस याच्यातूनच फाडून मी घेणार आहे. स्वरूपला सांगितलंय परत सील करून देते. सो एवढा मसाला आणि अजून घाटी मसाला स्वरूप क्रूज वरती घेऊन जाणार आहे. कारण की त्याला असं आहे की तिकडचं एवढं चवच नसते जेवणात. थोडासा हा मसाला टाकला ना आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण गरम केला ना, तर असं काही पण असेल राईसच्या करीमध्ये तो शेफला रिक्वेस्ट करतो की माझ्यासाठी असं काहीतरी बनवा. मग त्याचे जे असतात कलिग्स आणि जे किचन डिपार्टमेंटमध्ये ते लोक त्याला बनवून देतात. त्यामुळे तो लास्ट टाइम पण मसाले घेऊन गेलेला, चटणी घेऊन गेलेला. आणि त्यामुळे हा टायमाला तो बोलला की
जे आम्ही फ्रेंड्स सोबत बसतो त्यांना एवढं आवडतं ना, सगळे मी किचन मध्ये जाण्याची वाट बघतात की हा भाई आला तर मसाला घेऊन येणार. त्यामुळे तो बोलला की मला 2 पॅकेट ह्याचे पाहिजे. सो बघा क्रूजच्या सवारीवर चाललाय माझा मसाला. बघा मस्त भरलेला 2 चम्मच टाकल्याने कलरच चेंज. भाई काय आहे, मसाला आहे का मॅजिक आहे. मस्त होती. आता कसं वाटतं काळा मसाला आला ना, कन्सिस्टन्सी मस्तपैकी. मस्तपैकी याच्यामध्ये आपण हे अर्क टाकून थोडस पाणी टाकून आणि हे टमाटर पण टाकायचे मला आता. तर मसाला पहिला भाजून घेते. खेकडे शिजायला जास्त टाइम लागत नाही. मेन हा मसाला आहे ना, तुम्ही मस्तपैकी रोस्ट करा. हे बघा तेल सुटल सोडल्यानंतर मसाल्याचं पण तेल सुटलंय आणि मी त्या पहिला तेल टाकलंच आहे. त्यामुळे हा जे सगळं चांगला भाजून घ्या पहिला. मी अशी कसली रेसिपी बनवते मला समजून येत नाही. खेकडे टाकलेल्याच्या नंतरचा मी रेसिपी शूटच नाही केली, तुम्हाला फायनल रिझल्ट नाही दाखवला आणि बिझी झाली. कारण की तुम्हाला व्हिडिओ शूट करताना मम्मी आल्या, सो त्यांच्याशी गप्पा मारल्यामुळे मग आईरावर मस्ती केली. मग त्यानंतर जेवलो आणि नंतर मला रिअलाइज झालं मी माझी रेसिपी एंडच नाही केली. सो हे तर मी सांगणार तुम्हाला की खेकडे तर 1 नंबर झाले. त्यानंतर आम्ही मस्तपैकी दाबून खेकडे खाल्ले. मम्मीला पण खूप आवडलं. थोडं स्पायसी झालेलं. थोडंसं तो काळा मसाला आहे ना, तो एकदम झणझणीत आहे. एकदम बघा ना, नाक गळेल तुमचं. जर सर्दीमध्ये तर डेफिनेटली खेकडे जर असं काळा मसाल्यामध्येच तुम्ही बनवा. आणि त्यानंतर इकडे बघ, ही आमची बॅग पॅकिंग चालू आहे. खूप पसार आहे. हे छोट्या मोठ्या आता तर सगळं मी भरल्याने आता जर शूटिंग चालू केलं की आईला एवढी मस्ती करते. तर काय काय मस्ती आहे भाई. तो उतरा खाली उतरा. फास्ट फॉरवर्ड मध्ये ना मला खरं तर ना इकडे ट्रायपॉडला मोबाईल लावून ठेवायला पाहिजे होता. एवढं धडपड नुसती हे सामान ते सामान, काही सामान स्वरूपने आपल्या बॅग म्हणून काढलं की शॉपिंग बॅग म्हणून की हे भरायचं ते भरायचं, तोपर्यंत हिला तेच पाहिजे आणि नुसती रडारड. आता फायनली आमची झाली आहे ऑलमोस्ट पॅकिंग. थोडेसे स्वरूपचे लॉन्ड्री वरून कपडे याचे बाकी आहेत, थोडे युनिफॉर्म आणि तेच भरायचं बाकी आहे. पण मी तुम्हाला फायनल एक दाखवणार आहे लुक की स्वरूप काय काय घेऊन जातो ते. सो आता तर शोधाशोध चालू आहे, घाई गडबड स्वरूपची आणि ही आगाव मुलीचा काहीतरी चालू आहे. लास्टचे 2 दिवस बाकी आहेत ना, त्यामुळे एवढी आमची गडबड चालू आहे. इकडे मस्तपैकी आहिरा बसली आपल्या टेडीला घेऊन आणि काय करू काय नाही करू, हे जी पॅकिंग त्याची पॅकिंग आणि हे बाकी ते बाकी. ह्याच्यामध्ये ना मी काही शूट करायला पण विसरून झालं. तुम्हाला मी बोलली मी बॅगेची तुम्हाला दाखवणार, स्वरूपच्या बॅगेमध्ये काय काय पॅक केलंय, कसं नीट. आता मला मी तुम्हाला उद्याच दाखवेन स्वरूपच्या बॅगची कशी पॅकिंग केली आहे ती. आणि मोस्ट ऑफ द आता काय होणार माहितीये की 2 दिवसाचे शूट्स जे पण क्लिप्स असणार ना ते मी एकाच ब्लॉग मध्ये टाकत जाईन असं करेन. कारण की एवढे काय माझ्याकडे फुटेज पण नाहीत काय क्लब करायला. आणि आता बघूया 2-3 दिवसानंतर स्वरूप गेल्यावर आमची कशी रुटीन्स होणार आहे ते नक्की शेअर करेनच. माझ्या फेसवरती हळूहळू तुम्हाला एन्झायटी आणि प्रेशर दिसून येत असेल. फुल ट्रेन आउट आहे. सकाळी तर मी व्हिडिओ नाही काढला. आता ही करी एवढी बाकी राहिली आहे. जेवायला गेले तर मी तुम्हाला दाखवते. बघा ना आता म्हणजे रात्रीच्या जेवणाला पण मस्तपैकी कलर आहे आणि छान छान झालेली, आता टेस्टी झालेली. त्याची मी ना एकदा प्रॉपर रेसिपी शूट केली. आता स्वरूप चाललं तर माहित नाही, तिकडे पण आणून देईल मला, पण तरी बघूया. आणि मारशील बोलते, मारशील ओरडशील. हा आणि पप्पालाच मारते. नो नो इरा नो. काय बोलते कुकुरला सांगू? अरे त्याची मारला. काय बोलते पप्पाला तू? मारू?